जपानमध्ये ओसाका 2025 बिझनेस एक्सपो हा सुरू झालेला आहे आणि साम टीव्ही जपानमध्ये येऊन पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो की जपानची ही गोल्ड रिंग आहे ही संपूर्ण 10 ते 11 एकर मध्ये ही रिंग बसवलेली आहे। इथे अनेक देशाचे पॅव्हिलियन आलेले आहेत, जापनीज लोक आहेत, 150 देशातील लोक इथे सकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी सकाळ.com ला नक्की भेट द्या। जपानी टेक्नॉलॉजी, जपानचे व्यापार, परकीय गुंतवणूक कशी होणार आहे याची माहिती घेण्यासाठी, इथे गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक जे आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत। आपण बघू शकतो की हा महाराष्ट्राचा पॅव्हिलियन आहे। या महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन मध्ये जपानी लोकांची आणि इतर जे परदेशी लोक आहेत त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अनेक लोक भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेत। भारताचे जे उद्योग आहेत, महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते कशा पद्धतीने गुंतवणूक करता येईल यासाठी काही उद्योजक सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। लोक हे पाहतायत। बाजूला जर बघितलं तर इथे तायवान आहे, इंडोनेशिया आहे, या सगळ्यांचे पॅव्हिलियन इथे आपण पाहायला मिळतात। अनेक जापानीज लोक आहेत ते इथे पर्यटक इथे आलेले आहेत, बघायला आलेले आहेत, एक्सपो पाहण्यासाठी आलेले आहेत। आणि हा एक्सपो जवळपास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण महाराष्ट्राचा उद्योग विभाग 15 दिवस इथे उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्रात किती परकीय गुंतवणूक होणार, किती रोजगार मिळणार, हे सर्व याचं नियोजन इथे झालेलं आहे। अनेक लोक आहेत जे जपान मधून बिझनेसमॅन आहेत ते महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात। त्या सगळ्यांसाठी हे महाराष्ट्राचं जे पॅव्हिलियन आहे हे एक व्यासपीठ म्हणून उपलब्ध झालेलं आहे। आता बघूया या एक्सपोला आणखी 15 दिवसात खूप मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगूया। गिरीश सोबत शिवाजी शिंदे, जपान, ओसाका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।